मराठी चित्रपटसृष्टीतील बहुपरिचित आणि बहुगुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा आज म्हणजेच 17 मे रोजी 46वा वाढदिवस. अभिनयातील तिची सफर जितकी ताकदीची तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची उत्सुकता देखील कायमच चाहत्यामध्ये राहिली आहे. सिनेसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असूनही मुक्ता आजवर अविवाहित आहे आणि यामागचं कारण तिनं एका मुलाखतीत अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. ती म्हणाली होती, मी आता जितकी सुखी आणि समाधानी आहे त्याहून जास्त सुख मिळेल असं वाटलं तरच मी लग्न करेन. तिच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तिच्या मनात कोणासाठी तरी विशेष भावना होत्या आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक सतीश राजवाडे हे तिनं खुद्द नंबर 1 यारी विथ स्वप्नील या शो मध्ये हसत हसत कबूल केलं होतं. त्या काळच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ता म्हणाली होती, सतीशच्या व्यक्तिमत्वाचे आम्ही अनेक जणी भारावून गेलो होतो. त्याचा वावर, त्याची शैली सगळंच प्रभावी वाटायचं. त्याला बघून आम्ही नाटकामध्ये अधिक रस घ्यायला लागलो होतो. पण नंतर समजलं की त्याचं लग्न झालंय तेव्हा जरा हिरमोडच झाला. तरी आमची मैत्री मात्र तितकीच घट्ट राहिली. सतीश आणि मुक्ताची ही मैत्री केवळ व्यावसायिक नाही तर अत्यंत जवळची आणि विश्वासावर आधारित आहे. दोघांनी मिळून मुंबई पुणे मुंबई या लोकप्रिय चित्रपट साखळीच्या 3ही भागांमध्ये काम केलं. याशिवाय एक डाव धोबी पछाड, रुद्रम यासारख्या प्रकल्पामधूनही त्यांचं सशक्त सहकार्य झळकलं. मुक्ताने सतीशच्या दिग्दर्शनाचे आणि त्याच्या मैत्रीचे स्वभावाचे नेहमीच भरभरून कौतुक केलं आहे. तिच्या बोलण्यातून हे स्पष्ट जाणवतं, एकमेकांविषयी आदर, आपुलकी आणि निखळ मैत्रीचं नातं त्यांच्यात आजही तसंच आहे. लग्नाविषयी बोलताना मुक्ता जितकी स्पष्ट आहे तितकंच ती आयुष्याकडे सकारात्मक नजरेनं पाहते. वयाच्या 40 नंतरही ती स्वतःच्या आयुष्याचा ठाम निर्णय घेते. हे पाहून अनेक स्त्रियांसाठी ती खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे.